सांगली कॉलेज कॉर्नर ते मेहता हॉस्पिटल रस्त्याच्या कामास विलंब। आमदार गाडगीळ यांच्याकडून निधी मंजूर, मात्र यंत्रणा शांत। सांगली कॉलेज कॉर्नर ते मेहता हॉस्पिटल या कामास प्रशासकीय मान्यता देऊन देखील सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सदरच्या कामाची निविदा प्रसिद्ध करण्यात आली नाही। त्यामुळे रस्त्याच्या कामाला आणखीन किती कालावधी लागेल हे अनिश्चित आहे। सामाजिक न्याय विभागाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नागरी विकास योजनेअंतर्गत सांगली जिल्ह्यातील विविध विकास कामांसाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून करोडो रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता। जिल्हा अधिकारी कार्यालय, महानगरपालिका व सामाजिक न्याय विभाग यांच्याकडून फाईलच्या प्रवासात होणारा अनिश्चित विलंब यामुळे 2 वर्षापासून अनेक विकास कामे प्रलंबित आहेत। अंदाजपत्रक तयार करताना असणारी रस्त्याची स्थिती व सध्याची स्थिती यामध्ये मोठी तफावत असल्याने प्रास्ताविक कामे दर्जेदार होणार का असा प्रश्न उपस्थित होत असून याच निधीतून आमदार सुधीर गाडगीळ यांची शिफारसीनुसार सांगली शहरातील बहुचर्चित सांगली कॉलेज कॉर्नर ते मेहता हॉस्पिटल मारुती गाडे चौक या रस्त्याचं काम मंजूर करण्यात आलं आहे। सदर रस्त्याच्या कामास विलंब होत असून याच निधीतील इतर कामांची निविदा प्रसिद्ध झाली असून या सांगली कॉलेज कॉर्नर ते मेहता हॉस्पिटल या कामास प्रशासकीय मान्यता देऊन देखील सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सदरच्या कामाची निविदा प्रसिद्ध करण्यात आली नाही। त्यामुळे रस्त्याच्या कामाला आणखीन किती कालावधी लागेल हे अनिश्चित आहे। त्यामुळे या रस्त्याच्या कामाची निविदा प्रसिद्ध करून लवकरात लवकर काम सुरू करण्याबाबत प्रशासनाने निर्णय घ्यावा अशी मागणी या निवेदनाद्वारे माजी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे यांनी केली आहे। याबाबतचे निवेदन त्यांनी जिल्हा अधिकारी, महानगरपालिका आयुक्त तसेच आमदार सुधीर गाडगीळ यांना दिला आहे। महानकरी न्यूजसाठी आदिमाणी, मिरज। ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।